नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती 2026 ची माहिती. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप, तप, दान यांचं विशेष महत्त्व आहे. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती कधी येणार आहे? मकर संक्रांतीचे वाहन काय आहे? मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे? मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि ती कोणत्या दिशेला जात आहे? मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता? मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते? या दिवशी कोणते दान करावे? ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असं म्हणतात. तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो. मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलो की तो 14 जानेवारीला येतो किंवा 15 जानेवारीला येतो. यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतिला एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत, म्हणजेच 6:20 पर्यंत. या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वाण वसा करून घ्यावा, वाण द्यावं, दान आपण करू शकता, जप तप करू शकता. आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे, वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज कराव्याच्या असतात. तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. बघा, पायस म्हणजे खीर, म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ शक्यतो खाणं टाळावं. सर्पजातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळात द्यावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. यंदा भोगी हा सण मंगळवार दिनांक 13 जानेवारीला असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करीदिन. गुरुवार दिनांक 15 जानेवारीला करीदिन असणार आहे. अशा प्रकारे
तिन्ही दिवसाचं वेगवेगळं असं महत्त्व आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालत असतो. तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. बघा, बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, डाळी, तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते. संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे. तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्याचं दान करावं, अन्नदान करावं, फळे दान करावी आणि गायसुद्धा दान करावी. नवीन भांडे आपण देऊ शकतात, तीळपात्र देऊ शकता. ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता. गूळ, तीळ, गोग्रास अवश्य द्या. या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता. तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता. या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात, परंतु काहीतरी दान करावं. हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे, या काळामध्ये उबदार कपडे, ब्लँकेट अशा वस्तूसुद्धा आपण दान करू शकता. मकर संक्रांतीमध्ये बोलताना कठोर शब्द वापरू नये, तामसिक पदार्थ खाऊ नये, तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे. मकर संक्रांतीच्या काळामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही फार महत्त्व आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. बघा, मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायच्या असतात. आणि यावर्षी संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुहासिनीने नेसणं वर्ज करायचं आहे. तसेच पिवळ्या बांगड्या आणि पिवळ्या फुलांचा गजराही अजिबात घालायचा नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात. कवड्यांना दुधाने स्नान घालावे. एका वाटीत हळद घेऊन कवड्यात ठेवाव्यात. तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे. मुख्य दारासमोर तुपाचा दिवा लावावा. तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा. पूजेनंतर या कवड्या तिजोरीत ठेवाव्या. अशी होती मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती. माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.